तर यानंतर थेट मुंबईमध्ये जाऊया, ज्या ठिकाणी धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे। मात्र धनगर आंदोलकांना आहे ते पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय। धनगर आरक्षणासाठी मुंबईमध्ये खरं तर शेकडो आंदोलक आहेत ते जमलेले होते आणि मात्र पोलिसांकडून आता या धनगर आंदोलकांना पकडण्यात आलेलं आहे। खरं तर मगाशी आपण पाहिलं की धनगर समाजातल्या बांधवांशी, आंदोलकांशी आणि पोलिसांची चर्चा सुरू होती, मात्र आता त्यानंतरची आपण दृश्य पाहतोय। काम प्रेम है इकडे 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 मला घे आमचा मुद्दा हा राज्य शासन दाबण्याचा प्रयत्न करतोय। आमची विनंती राज्य शासनाला, मागणी आमची राष्ट्र, या मागणीचा तुम्ही विचार करावा। यशवंत सेनेच्या वतीनं चालू असलेलं आंदोलन हे दाबू नये। नक्कीच आपण पाहू शकतो आंदोलकांना आता ताब्यात घेण्यात आलं आहे। आंदोलक पाहू शकतो हे दृश्य आहे मुंबईत आझाद मैदान, इथे आंदोलक आले होते। धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर हे आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनादरम्यान पोलीस होते, मुंबई पोलीस उपायुक्त होते मुंडे साहेब, हे देखील मुंडे सर हे देखील त्यांना समजायचा प्रयत्न करत होते। मात्र कोणत्याही परिस्थितीत कोणतीही बाजू ऐकायला तयार नव्हते आंदोलक आणि आक्रमक झालेले पाहायला मिळाले आपल्याला। आपण पाहू शकतो धरपकड ही सुरू झाली आंदोलकर्त्यांची आणि त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। ही दृश्य आहेत मुंबईतील आझाद मैदान या परिसरातील। तर आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी धनगर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर विविध मागण्यांसाठी आरक्षण धनगर समाजाला मिळावं यासाठी खरं तर आंदोलन सुरू होतं, त्यानंतर पोलिसांकडून काही मागणी नाही या राज्य शासनाकडे। या राज्य सरकारला विनंती की आमचा आरक्षणाचा मुद्दा असा दाबू नका, या विनंती या राज्य शासनाला मी आज त्यांना आंदोलन सुरू करायचं होतं। अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा मांडला पाहिजे असं त्यांची मागणी होती। त्याचबरोबर अहिल्यादेवी यांचं दर्शन देखील त्यांना घ्यायचं होतं, असे काही त्यांचे मुद्दे होते, मागण्या होत्या प्रामुख्याने। या मागण्या पूर्ण करण्यासाठी यावा असं त्यांनी हट्ट होता आणि या मागण्यांसाठी ते आज मुंबईतील आझाद मैदान या परिसरात आले होते आणि यावेळी पोलीस हे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना समज देण्याचा प्रयत्न करत होते। मात्र कोणत्याही परिस्थितीत आंदोलक ऐकायला तयार नव्हते आणि आंदोलक आक्रमक झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। धनगर समाजातील लोकांची धरपकड इकडे सुरू झाली आहे। थोड्याच वेळात आता धनगर समाजातील लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता पुढे परिस्थिती ही मुंबई पोलीस आटोक्यात घेते का, या धनगर समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत या पूर्ण होतात काय, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।